किती घाबरवलंस तू आम्हाला माहितीये. असं आम्हाला सोडून नाही जायचं, कळतंय का काही. किती घाबरवलं आम्हाला तू. काय कशी काय असतेस तू. काल किती घाबरगुंडी झाली होती माहितीये का. काय आई बाबांना आपल्या बाळाशिवाय करमतच नाही. आता नाही काळजी घ्यायची, टेन्शन नाही घ्यायचं, कारण आई बाबा बाळाला सोडून कुठेच जाणार नाही. सिद्धिराज, काल खरंच छकुली सापडलीच नसती तर मी कधीच स्वतःला माफ करू शकले नसते. हो ना. माझ्यामुळे छकुली गायब झाली असं मला वाटत राहिलं असतं. एक ना भावना, तू नको असा विचार करूस. आता आपला बाळ आहे ना आपल्याजवळ. हो, नाही पण मी आता ठरवलंय, छकुलीला 1 मिनिटासाठी सुद्धा कुठेही सोडून जायचं नाही. 1 सेकंदही ती माझ्या डोळ्यासमोरनं दूर होता कामा नये. म्हणजे मला काहीही काम असू दे, अगदी आवरायचं असेल, अंघोळीला जायचं असेल, किचन मध्ये जायचं असेल, काही करायचं असलं ना तरी मी सारखं तिला माझ्या नजरेसमोरच ठेवणार आहे. हे बघ, आधीच बाळाची सगळी काळजी तू घेतेस, माझं सुद्धा काहीतरी योगदान असायला पाहिजे ना. पण मग करायचं काय. आपण एक काम करूया, आपण जबाबदारी वाटून घेऊया. म्हणजे आता बघ, काल तू 2 मिनिटासाठी बाहेर गेलीस, त्याचीच कोणीतरी संधी साधून बाळ गायब केलं ना. आता सपोज तू आंघोळीला गेलीस तर तिकडे तू बाळ घेऊन नाही जाऊ शकत, तर त्यावेळी अशा वेळी मी बाळाला सांभाळत जाईन, इतकंच माझं म्हणणं आहे. खरंच तसं केलं ना तर खूप मदत होईल माझी. नाही भाऊ, नाही बघ, तुला मदत होईल म्हणून मी नाही म्हणत आहे, तर आपलं बाळ माझी सुद्धा जबाबदारी आहे ना, म्हणून मी म्हणतोय. हे बघ, काल जे झालं त्याचं तू एकट्याने गिल्ट घ्यायची काही गरज नाहीये. आता बाळ सांभाळणं, घराकडे लक्ष देणं, या दोन्ही गोष्टी तू एकटीने नाही करू शकत ना. मला असं वाटतं की आपण दोघांनी मिळून आपल्या बाळाला सांभाळलं पाहिजे. आता इथून पुढे आपल्या बाळाची काळजी आपण दोघांनी मिळून घ्यायची. बिचारी आपली छकुली किती घाबरली असेल ना काल. केवढूशी आपलं पिल्लू ते, तिला कळलंही नसेल की तिच्याबरोबर नेमकं काय झालंय ते. खरंच तो विचार जरी आला ना मनात तरी असं मला धडधडायला लागतंय माहितीये. पण आपण आता आपल्या छकुलीला ना कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाही. बरोबर आहे तुझं, खूप प्रेम करायचं तिच्यावर. हो मग, छान गोडुली आहे आपली ती, छोटस बाळ आहे हो ना. छकुली आमची, किती घाबरवलंस काल आम्हाला माहिती आहे ना तुला. इथून पुढे असं आई बाबांना सोडून कुठेही जायचं नाही, आमच्यापासून लांब नाही जायचं. आणि कितीही मोठी झालीस ना तरी आम्हाला विसरायचं पण नाहीस. पण सिद्धिराज, आपण किती दिवस तिला छकुली गोडुली अशा थाका मारायच्या, नाव ठेवायला हवं ना. बरोबर आहे तुझं, मला माहिती आहे तिचं काय नाव ठेवायचं ते. काय सांगा. आत्ता नाही सांगणार. अरे सांगा ना, मी आई आहे बाळाची. मग काय झालं, मी पण बाबा आहे तिचं, आत्ता नाव नाही सांगणार. असं काय करता, सांगा ना काय नाव ठेवायचं. बारशाच्या दिवशी तुला कळेल. सिद्धिराज, अहो पण बीण काही नाही, बारशाच्या दिवशी कळेल म्हणजे कळेल, आत्ता मी सांगणार नाही. तुम्ही पण ना खरंच अगदी लहान मुलांसारखे वागता. थोडे दिवसात ही मोठी होईल पण तुम्ही लहानच राहणार आहात. तू काय करतोयस इथे. हे बघ, माझ्या जवळ याची हिम्मत करू नकोस. हा जानू, जानू, मी इथे फक्त तुला बघायला आलोय का. खरंच मला एक क्षणही तुझ्याशिवाय करमत नाही. जानू, तू खरंच डिवॉर्स देणार आहेस का. हा जानू, प्लीज असं नको करूस ना, प्लीज. जानू, हे बघ, आय कॅन्ट लिव्ह विदाउट यू. मला खरंच तू हवी आहेस. प्लीज, मी तुझ्याशिवाय खूप एकटा पडेन. प्लीज असं नको करूस, प्लीज जानू. चयन, प्लीज थांबव हे सगळं. अजून किती वेळा तू तेच तेच बोलणार आहेस. मी तुला सांगितलं ना, मला नाही राहायचंय तुझ्यासोबत. आणि आता तू काहीही केलंस ना तरी तुझ्या या खोट्या नाटकांना ना मी फसणार नाहीये, कळलं. बाजूला जानू, जानू, प्लीज असं नको ना माणूस. जयंत,
मी तुला शांततेत सांगते, प्लीज जाऊ दे मला. जानू जानू प्लीज, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाय डोंट यू अंडरस्टँड दॅट? आय लव्ह यू. जानू प्लीज, मी तुला नाही जाऊ देणार इथून. हे बघ, मला तू हवी आहेस. जयंत, तुला कळत का नाहीये? सांगतेय ना मी तुला, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. काय चाललंय तुझं? सांगितलं ना हे सगळं थांबव. का उगाच रस्त्यावर तमाशा करतोयस? हे बघ, तमाशा तर माझा होणार आहे जानू. मी म्हणतो ना, मला तू हवी आहेस. आय वॉन्ट यू. वाय डोंट यू अंडरस्टँड दॅट? फाईन, नाही ऐकायचंय ना तुला? आता तू बघ मी काय करते. हॅलो सर, मी जानवी श्रीनिवास दळवी बोलते. तुमचे जे क्लायंट आहेत ना, मिस्टर जयंत कानिटकर, ते मला आता रस्त्यावर अडवायचा प्रयत्न करतायत. मी त्यांना सांगते माझी वाट सोडा, मला जाऊ द्या, पण ते ऐकत नाहीयेत. ते मुद्दाम मला टॉर्चर करतायत आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, या सगळ्या गोष्टींना मी त्यांच्या अगेन्स्ट कोर्टमध्ये यूज करू शकते. सो ते माझं ऐकत नाहीयेत. आता तुम्हीच जरा एकदा त्यांच्याशी बोला. मिस्टर कानेटकर, काय करताय तुम्ही? हे तुमच्या विरोधात रिस्ट्रेनिंग ऑर्डर्स आहेत आणि तुम्ही तरीही जान्हवी मॅडमला त्रास दिलात तर तुम्हाला अरेस्ट होऊ शकते आणि यावेळी तुम्हाला बेल मिळणं इम्पॉसिबल आहे. आधीच 498A लागलाय तुमच्यावर. तुमच्यावर अजून गुन्हे दाखल झाले तर तुम्हाला मीच काय, जगातला कोणताही वकील सोडवू शकत नाही. बघा, परत जान्हवी मॅडमला टॉर्चर करू नका प्लीज. आय होप आता तरी तुझ्या डोक्यात प्रकाश पडला असेल, तुला थोडीशी अक्कल आली असेल.